विदर्भामध्ये येऊन फक्त हुरडा खाऊन जाऊ नका। हुरडा पार्टीवरून सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। वैधानिक कवच मंडळ आमचा हक्क आहे, अन्याय करू नका असेही मुनगंटीवार म्हणाले। तो समन्वय वाटप दाखवलं जातं, पण तसा खर्च झाला का याची यादी मी मागितली जाते तर त्याचं उत्तर येत नाही। आणि म्हणून मी आग्रही भूमिका मांडली की विदर्भामध्ये येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव, तुम्ही आमच्यासाठी देवासमान आहे, पण वर्तणूक ही देवाची ठेवा, देणाऱ्याची ठेवा। तुम्ही इथं येऊन हुरडा खाऊन वापस जाल तर हे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करणार आहे। आणि या दृष्टीने माझा आग्रह राहिलाय, विदर्भ मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, आता इथून एक पत्र चाललं, उत्तर येत नाहीये। आज मी आमदारांच्या सह्या घेऊन ही आग्रही मागणी करणार आहोत की आमचा हक्क आहे, वैधानिक विकास मंडळ हे 371(2) नुसार आमचं संरक्षक कवच आहे। तुम्ही जर हे संरक्षक कवचच काढून टाकलं तर जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भासाठी होणार नाही। आता असंच होत आहे, नोकरीच्या बाबतीत जेव्हा मी विचारलं की विदर्भाच्या लोकसंख्येच्या अनुपातात करारामध्ये तरतूद आहे, नोकरी दिली पाहिजे, तर दिल्या जाते का? तर ते सांगताय की वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नसल्याने यावर